घरगुती गॅसचा कुठलाही तुटवडा नाही अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। तर विरोधकांकडून संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला। सरकार गॅसचा तुटवडा कबूल करत नाही असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आणि त्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी हे उत्तर दिले। मुलांचं अन्नधान्य किंवा आश्रमशाळा असतील, इथे कुठेही कमतरता होता कामा नये, पण तशी परिस्थिती दिसत नाही। आणि दुर्दैव एका गोष्टीचं आहे की भारत सरकार आणि राज्य सरकार ही कबूलच करायला तयार नाही आहे की तुटवडा आहे। म्हणजे ही जी महत्त्वाची माहिती आहे ही का सरकार लपवते, का सरकार वास्तवतेपासून का दूर आहे, हे मला समजत नाही। सुप्रिया सुळेंच्या बोलण्यामध्ये आणि आम्ही जे बोललो ते त्यांच्या ऐकण्यामध्ये मला असं वाटतं कुठेतरी गॅप मला दिसते आहे। केंद्र सरकारने वारंवार घरगुती गॅसच्या संदर्भात कुठलाही तुटवडा नाही, घरगुती गॅस आम्ही सर्वांना उपलब्ध करून देतो आहोत। त्याकरता प्रतिदिवशी जेवढे सिलेंडर आपल्याला लागतात ते आमच्याकडे उपलब्ध आहेत हे सांगितलेलं आहे। त्यासोबत कमर्शियल गॅसच्या संदर्भात त्याला आपण सेकंड प्रायोरिटी दिलेली आहे, त्याला फर्स्ट प्रायोरिटी दिलेली नाही आहे। त्या संदर्भातली आपली पोझिशन काय आहे हे केंद्र सरकारने क्लिअर केलं आहे। जाणीवपूर्वक लोकांच्या मनात संभ्रम तयार करायचा, लोकांना रांगेत उभं करायला लावायचं,